क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. आता पाहूया ते इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग करणार आहेत. गोलंदाज तयार होतो आहे. पुन्हा एकदा दीपक एडगे. दीपकचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती रनआउट, तिसरा बॉल सुद्धा डॉट बॉल आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. कमी कालखंडामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीपक. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे परंतु फटका हवेत खेळलाय आणि बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने आता बॅटिंग करणाऱ्या HW हिट्स या टीमचा धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर का आपण बघितलं तर गुरु वर्सेस शिष्य अशी मॅच यावेळेला देखील आपण पाहू शकाल. इथे मात्र अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं या बॉलला लॉफ्ट केलाय. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या तालमीतून घडलेला हा खेळाडू रितेश म्हात्रे यांच्या दीपक आज मात्र रितेश म्हात्रे यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय. यावेळेला देखील बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. दीपक याच्या गोलंदाजीचा इथे मात्र पूर्णपणे अंदाज घेतला जातोय आणि तिथे मात्र जर का आपण बघितलं तर चांगली बॅटिंग करत असताना सलग 2 बॉलवरती 2 षटकार आलेल्या दीपकच्या अगेन्स्ट. जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या ओव्हरचा खेळ आता इथेच संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती निखिल चॅलेंज ओव्हर हाताळण्यासाठी आलाय. चॅलेंज ओव्हर आहे जिथे मात्र 16 धावांचा पाठलाग आता बॅटरला इथून मात्र करावा लागेल. निखिलचा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल उदय तांडेल सरांचा इशारा आला. हा वाईट बॉल हा. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. यावेळेला बॉलला ग्रीप करता येत नाहीये. जो अँगल जो त्याला टप्पा हवा आहे तो टप्पा इथून मात्र मिळत नाहीये आणि तिथे मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा निखिल. यावेळेला विथ द टर्न हा फटका खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतात धावा 6 आणि येतोय समीर वारंगेच्या बॅटमधनं हा षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर का आपण बघितलं तर हा बॉल पिक केला आणि या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. पहिलाच बॉल हाताळत असताना गोलंदाज निखिलचं आता षटकाराने स्वागत केलेलं. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा षटकार आलाय बॅटर समीर वारंगेच्या बॅटमधनं. जबरदस्त फटकेबाजी. 2 आलेत. आता तिसरा येईल का हे देखील बघायचं आहे. 3 ऑन अ रो. सलग 3 बॉलवरती 3 षटकार. आजच्या दिवसातील दुसरा खेळाडू ज्याच्या बॅटमधनं सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपण पाहिलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग समीर वारंगे. HW हिट्स या टीमचं नाव आहे आणि आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करत असताना समीर वारंगे. चॅलेंज ओव्हर आहे आणि ते चॅलेंज आता इथून कंप्लीट केलेलं आहे. अवघ्या 3 बॉलमध्ये 20 धावा. इथे घडतंय काय दडपण प्रेशर बॉलरवरती आता आपल्याला पाहायला मिळते. इथे जर का आपण बघितलं तर आता नो बॉल पंचांनी घोषित केला. आता फ्रीडची संधी आहे. पाहूया फ्रीडच्या बॉलवरती काय घडणार.
यावेळीचा हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. यावेळेला पुढे सरसावत हा फटका सजवायचा होता, परंतु इथे मात्र डॉट बॉल. हे षटक मात्र भरपूर लांबलंय. या ओव्हरमध्ये मात्र भरपूर धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील विथ द टर्न खेळलाय, परंतु तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅट्समन आता समीर वारंगे इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला झेल तिथे मात्र कॅरी केला. शहाबाज यांचा मात्र अतिशय सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये त्यांनी हा खूप चांगला झेल कॅरी केला आणि बॅट्समन दुसऱ्या क्रमांकाचा इथून मात्र बाद झाला, जो या टीमचा आयकॉन खेळाडू होता. समीर वारंगे एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला देऊन इथून मात्र बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. नितीन आल्याबरोबरच नितीनने हात खोलून बॅटिंग करण्यास सुरुवात केलेली आहे, परंतु बॉल चालला मिस फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पार. मिळतोय धावा 4, येतोय चौकार. आता बघितलं जाईल नक्की या ओव्हरमध्ये एकूण धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या ओव्हरमध्ये 26 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता +13 केल्या जातील, म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावा. चोपन्न धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्वतः टीमचा कॅप्टन गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे राहुलचा हा बॉल अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. चांगली गोलंदाजी करतात. राहुलला माहिती आहे 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. आता या ओव्हरमध्ये मात्र धावांना लगाम लावण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि तो सध्या चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला वेगवान बॉल, राहुलचा प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु आता स्क्वेअरलेगचे अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी इथून मात्र केली जाते आणि आता चेक केलं जाईल. महेंद्र पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमची tenniscricket.in ची टीम आता चेक करत असताना आपल्याला पाहायला मिळते. येस, तिसऱ्या पंचांचा इशारा आला. नो बॉल बीमर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आता फ्री देखील आहे. पुढचा बॉल, फ्रीचा बॉल, फटका अप्रतिमा V शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र कलेक्ट करत असताना गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती आतापर्यंत धावा आपल्याला बघायला मिळतात 57 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राहुल. यावेळीला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत आणि पुन्हा एकदा
इथून मात्र एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रितेश म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं नितीन हा फलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील चांगला बॉल होता परंतु लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती इथून मात्र ॲड केल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे RM सिक्सर्स विरुद्ध SP असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला देखील चांगला फटका इथून मात्र सजवला जातो आणि डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलं. हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन नितीनच्या बॅटमधनं. यावेळेला देखील वेगवान बॉल आणि इथे मात्र षटक कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आता ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 65 धावा, 65 रन्स ऑन दी बोर्ड. 65 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपला, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येत आहेत. पंकज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. पंकज यांचा हा बॉल हवेत, बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत होते परंतु कॅच पकडू शकले नाही आहेत. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये, तिथे मात्र धावा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच RM सिक्सर्स विरुद्ध SP स्ट्रायकर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचे. स्वप्नील पाटील, रवी म्हात्रे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला फटका चांगला आहे, तिथे फिल्डर धावत आहेत आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. युवा खेळाडूंना वाव देणारी स्पर्धा, एक चांगला प्लॅटफॉर्म भूषणदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने इथून मात्र या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. सन्माननीय आदरणीय साईनाथजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम. यावेळेला देखील खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज यांचा या बॉलला डिफेन्स केलं, या बॉलला खेळून काढलं आणि या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग इनवरती नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल अपील केली गेली परंतु तिथे मात्र मिसफिल्डिंग झाली आणि पुन्हा एकदा जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते. अशा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आता इथून मात्र तयार होतील. पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला, डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेला लेन बॉल पिक केला, अनस्टॉपेबल, अनबिलेबल. ब्युटिफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती 3.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 76 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वाधिक उच्च अंक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील इथे घडतंय काय, क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, दांडी गोल. बॅट्समन नितीन बॅक टू द पॅव्हेलियन. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा 76 आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. RM सिक्सर्स विरुद्ध SP स्ट्रायकर्स. स्वप्नील पाटील विरुद्ध रवी म्हात्रे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन्सला येणं गरजेचंच आहे. जर आले नाहीत तर मात्र 3 रनची पेनल्टी आणि जो कर्णधार येणार नाही तर समोरच्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिलं जाईल. शाहबाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल तेच आणि तर्रार, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. ओव्हर स्टेपचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जी पॉपिंग क्रीज होती गोलंदाजाची ती ओलांडून हा बॉल रिलीज केला गोलंदाजाने आणि तिथे मात्र गुरुनाथ सरांचा इशारा आला नो बॉल. आता फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल. यावेळेला फुल टॉसला फुल टोल केलं. बॉल चालला डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. येतोय रितेश माथरेच्या बॅटमन आणखीन एक तडाखा. बिग हिट, षटकार, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला लॉफ्ट केलं, डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता एकूण धावफलकावरती रन्स आपण बघतोय 84 धावा. अजूनही मात्र या पहिल्या डावातील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 5 बॉल. पाहूया आता 100 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती कंप्लीट केल्या जातील का. शाबाज निघालाय. यावेळेला बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेनं, परंतु तिथे एकच धाव मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये भरपूर बॉलचं नुकसान इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण क्रीडांगण जर का आपण बघितलं तर हे सर्वांचं आवडतंच क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती खेळण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे आणि इथे मात्र षटकार चौकार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला इथे मात्र थोडीशी रूम बनवून हा फटका सजवायचा होता, परंतु बॉल निघून चालला. गोलंदाजाने इथून मात्र आता षटकार आल्यानंतर कमबॅक केलं आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लो और फुल टॉस होता. ऑफसाईडला फटका खेळला. बॉलच्या मागे फिल्डर पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 86 धावा. अजूनही बॉल शिल्लक आहेत 2 बॉल. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र बाईकच्या रूपानं 1 धाव आपल्याला पाहायला मिळतीये. 87 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल. पाहूया टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला देखील चांगला बॉल आणि पहिल्या डावाचा खेळ आता संपला. धावफलकावरती धावा 87 आणि विजयासाठी 88 धावांचा टार्गेट आहे. चला टॉससाठी या. RM सिक्सर्स आणि SP स्ट्रायकर्स या 2 टीमच्या दरम्यान आता टॉस केला जाईल. रवी मात्रे तर त्यांच्या अगेन्स्ट SP स्ट्रायकर्स अर्थात स्वप्नील पाटील लढताना आपल्याला पाहायला मिळतील. चला आता टॉस आपण करतोय दोन्ही टीमच्या दरम्यान. स्वप्नील पाटील आणि रवी मात्रे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. RM सिक्सर्स विरुद्ध SP स्ट्रायकर्स. +1 झुंजार धमाकेदार वजनदार अष्टपैलू खेळाडू स्वप्नील पाटील, तर दुसऱ्या साईडला
रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकलाय RM सिक्सर्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला रवी म्हात्रे यांच्या बाजूने. इथून मात्र टॉस लागलेला आहे आणि त्यांनी टॉस जिंकला. त्यांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आता पाहूया, ज्या धावा 88 होत्या त्यातून आता 3 धावा मायनस केलेल्या आहेत. म्हणजेच आता धावफलकावरती धावा करायच्या आहेत विजयासाठी. 85 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. जर का आपण बघितलं तर RK थंडर्स या टीमला आता 85 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 30 बॉलमध्ये. पाहूया आता या 85 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया. आम्ही करतोय कॉम बॉक्समध्ये परिवर्तन. याच गावचा एक गोड आवाज नयनजी शिर्के यांना मायक्रोफोनवरती आपण ऐकणार आहोत. येणारे 30 बॉल आणि 85 धावा. ओपनिंग पेयर निखिल आणि राहुल कांबळे. बॉलिंग मार्कवर बॉलर राकेश. समीर वारंगेला आपण कॅप्टन करताना पाहताय. एका बाजूला कॅप्टन समीर, एका बाजूला राहुल. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 84 धावसंख्या स्कोरबोर्डवर उभारली आहे. 85चं लक्ष. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता. सोन्या बॉलच्या खाली होणार नाही चूक आणि पहिल्या बॉलवर बिग विकेट. राहुल गोल्डन डकचा शिकार. नेट नंबरवर 2 वर न्यू बॅटर रोशन पाटील. राकेशने पहिल्या बॉलवर पहिली विकेट कॅरी केली आहे. राहुल कांबलेला परतवले माघारी. मोठी विकेट नक्की होती. चांगल्या बॅटिंगसाठी नावाजलेला फलंदाज राहुल कांबळे झालाय बाद. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. RK थंडर्स टीमला बीमर. नो बॉल. फ्रीची संधी आता बॅटरकडे असेल रोशन पाटील यांच्याकडे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 1. पुन्हा एकदा दुसरा बॅक टू बॅक दुसरा नो बॉल. बॉलर चेंज. 2 नो बॉल टाकल्यानंतर बॉलर चेंज केला जातो. चुकी झाली आहे राकेशकडनं. चुकीचा परिणाम आता भोगावा लागतोय. 2 धावा धावपलकावर 9च्या मदतीने. इनसाइड एज होती बॅटची कडा. थर्ड रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली 3. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3. पुढे टाकलेला बॉल फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रिमझिम पाऊस आता सुरुवात होती पावसाला आणि हाच रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. तुर्बे चॅम्पियन लीग 2024चा हा रणसंग्राम या ठिकाणी रंगत असताना चांगली बॅटिंग आपण पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये
तब्बल मोठी धावसंख्या उभारली आणि पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार राहुल कांबळे झाल्यानंतर आता थोडंसं अपयश येत असताना आपण पाहताय अर्किड थंडर्स टीमला. फ्रंटफुटला आपण पाहताय समीर वारंगे हर्ट्स टीम. चांगली कामगिरी समीर वारंगे हिट्स टीम आपण पाहताय. आणखी एक पुढे टाकलेला बॉल, आणखी एक बॉल स्विंग अँड मिस, ऑफ कटर. तीन धावा धावपलकावर स्थिरावला आहेत. आणखी एक डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 4. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. चांगली बॉलिंग आपण पाहिली. दीपक खाडे यांची सुंदर बॉलिंग आपण पहिल्या स्पेलमध्ये पाहिली. दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलर विशाल, तेज अंतरार बॉलर, फास्ट अँड फ्युरियस बॉलर रफ्तार का सौदागर आणि त्याच्या विरुद्ध बॅटर निखिल. क्लासिकल बॅटर आहे परंतु क्लासिकल बॅटिंग आता गरजेची असेल आपल्या टीमसाठी. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच ड्रॉप. अल्ताफ होते, अल्ताफकडनं चुकी झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. समीर वारंगे थोडासा नाराज असेल. क्रिकेटमध्ये चुका होत असतात, हेच तर क्रिकेट आहे. चॅलेंज ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभी करायची आहे कारण समीर वारंगेची चांगली बॅटिंग आपण चॅलेंज ओव्हरमध्ये पाहिली होती. पहिल्या इनिंगमध्ये चांगला स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड, प्लॅटेड 6. निखिलच्या बॅटमधनं क्लासिकल स्ट्रोक, सिक्सर. धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. पुन्हा एकदा वाईड, आउटसाइड लेग स्टंप होता. वाईड +1. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1, वाईडच्या मदतीने 1. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. चांगला स्ट्रोक अल्ताफ. आता सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक सिंगल निखिलच्या बॅटमधनं पूर्ण. 15 धावा धावपलकावर. बॅटची कडा, फलंदाज बाद निखिल. 2 मध्ये 3 धावांची गरज असताना या बॉलवर विकेट कॅरी केली आहे बॉलर विशालने. आता एक बॉलमध्ये 3 धावांची गरज चॅलेंज ओव्हरमध्ये असेल. 3 धावा जर झाल्या तर नक्कीच प्लस होतील, अन्यथा मायनस. एक बॉल महत्वाचा असेल सेकंड ओव्हरमधला. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये अरमान. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण होईल का? परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये फक्त आणि फक्त भेटेल 1 धाव. -7 धावा. अर्थातच धावसंख्या स्कोर बोर्डवर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 11. 7 धावा मायनस होतील. चांगली बॉलिंग आपण पाहिली विशालची. बॅक टू बॅक विकेट सुद्धा गमावती आहे अर्किड थंडर्स टीम. चांगली कामगिरी आपण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना पाहिली. आता चांगली बॉलिंग करताना आपण पाहताय समीर वारंगे टीमची. बॉलिंग ट्रॅकवर सोन्या, प्रणय सोन्या नावाने ओळख निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने 50-50 सोन्या या नावाने त्याने ओळख निर्माण केली आहे. तेच आणि तर्रार बॉलर आपण पाहताय. चांगला बॉल होता इन रेज. बॅटची कडा,
एक धाव धावपलकावर वाढेल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 12 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा वाईट अवांतरच्या स्वरूपात वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे सरकते 1 ने. 13 धावा धावपलकावर. खूप सारे षटकार आणि चौकारांची गरज असेल राहुल कांबळे थंडर्स टीमला. पुन्हा एकदा वाईट. थोडीशी लायन लेंथ इम्प्रूव्ह करावी लागेल बॉलर सोन्याला. क्रिकेटमध्ये एक एक धाव सुद्धा इम्पॉर्टंट असते. 6 बॉलमध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एका बॉलमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 15 धावा धावपलकावर. शॉर्ट ट्रॅकर बॉलला पुल करत असताना ओ हो क्या बात आहे. एका हाताने पकडलाय कॅच. उडता परिंदा विशाल. सुरेख झेल. फलंदाज रोशन पाटील बाद. न्यू बॅटर दीपक. इनफॉर्म बॅटर इनफॉर्म बॉलर. धावसंख्या स्थिरावली आहे 15. पुढे टाकलेला बॉल चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ रिजन मध्ये. 6 धावा. व्ही शेप मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहताय दीपकला चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अनोळखी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा निर्माण होते ती ओळख आणि त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि त्याच मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये होतं. आमचं आम्हाला कधी समजत नाही म्हणून म्हटलं जातं नातं हे नातं असतं त्याला नाव द्यायचं नसतं. नातं हाय सांगण्यापेक्षा ते जीवापाठ जपायचं असतं आणि तीच विलक्षण नाती या ठिकाणी जपली जात आहेत. आपण पाहताय तुर्बे चॅम्पियन लीग 2024चा हा रणसंग्राम. दीपक आल्या आल्या आपल्या बॅटमधनं बरसतोय धावा. 2 बॉलमध्ये 2 सिक्सर त्याच्या बॅटमधनं आलेत आणि अशाच पद्धतीची बॅटिंग गरजेची असेल आपल्या टीमसाठी. आता मात्र जशाच तसं प्रत्युत्तर बेस्ट बसत बेस्ट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. फलंदाज दीपक बाद. सत्तावीस धावा धावपलकावर 27 ऑन स्कोर बोर्ड. चौथ्या स्पेलमध्ये आपण पाहाल चौथ्या ओव्हरमध्ये बॉलर समीर वारंगे स्वतः कॅप्टन. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉलला उडवलंय परंतु एकच सिंगल. एकेरी दुहेरी धावेने मॅच जिंकू शकणार नाहीयेत. षटकार चौकार आता इम्पॉर्टंट असतील मॅच मध्ये. स्लोवर पद्धतीचा बॉल. व्हेरिएशन. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. सातत्याने प्रॅक्टिस करताना आपण पाहता याच ग्राउंडवर होम ग्राउंडवर समीर वारंगेला आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने या मॅच मध्ये केली आहे. थोडंसं स्ट्रगल राहुल कांबळे थंडर्स टीमचा आपण पाहताय कारण पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार स्वतः कॅप्टन राहुल कांबळे बाद झाला. तदनंतर अपयश वाटायला येत गेलं. बॅक टू बॅक विकेट गमावल्या. मोठे बडक्या मॅच मध्ये आले नाही. सँडी ऑन साईडला
अलॉंग दी कार्पेट. चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एक सिंगल. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 31 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर प्रतीक. राईट आर्म राऊंड विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉलला सँड यांच्या बॅटमधनं सीमारेषा पार अफलातूनचा षटकार. संदेशला आपण पाहताय. निकनेम सँडी या नावाने त्याची ओळख. चांगली बॅटिंग. लेफ्ट हँड बॅटर. नेहमी घातक असतो आणि घातक फलंदाजीसाठी जाणला जातो हा फलंदाज. आता स्विंग अँड मिस. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. विकेट या ठिकाणी. अगदी यष्टांना चुंबन घेऊन बॉल निघून गेला. कपिश न्यू बॅटर. 3 बॉल 3 सिक्सला कुमार 11 कडून 2000 रुपयाचं पारितोषिक कपिश साठी. आणि प्रत्येक सिक्स साठी भूषण पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. संधी तर आहे बॅटरकडे. ओहो क्या बात आहे. पहिल्या बॉलवर पहिला आला. बॅट दाखवायची आहे. सुपर सिक्सर कपिश. खूप सारा फॅन फॉलोअर्स या बॅटरचा सुद्धा आहे. चांगली बॅटिंग सातत्याने करत असतो. काऊ कॉर्नर मध्ये 6 धावा आलेत कपिशच्या बॅटमधनं. प्रतीकच्या विरुद्ध हल्ला. आता स्विंग अँड मिस. डॉट बॉल. शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच RM सिक्सर्स आणि त्यांच्या विपक्षात SP स्ट्रायकर्स. दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित व्हाल. लगेचच आपण पुढील त्याच मॅचचा टॉस करतोय. स्वप्नील पाटील स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्ष रवी म्हात्रे सिक्सर्स. पुढील मॅच येईल. चांगली मॅच ही सुद्धा रंगली. पहिल्या इनिंग मध्ये खूप सारी धावसंख्या आपण पाहिली. तदनंतर चेस करत असताना बॅक टू बॅक विकेट गमावल्या. मॅच मध्ये टॉस जिंकलाय रवी म्हात्रे सिक्सर्स टीमने आणि गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित स्वप्नील पाटील स्ट्रायकर्स टीमला आमंत्रित केलंय. एक मॅच पराभूत रवी म्हात्रे सिक्सर्स टीम झाली. ही मॅच आता महत्वपूर्ण त्यांच्यासाठी असेल. लीग स्टेजच्या माध्यमातून स्पर्धा रंगली जातीये. अंतिम दिवस हाच केला होता 8 तास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि या शेवटचा दिवस गोड करण्यासाठी तमाम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. मॅचला होईल जशी सुरुवात या कॉम्बॉक्स मध्ये करूया आम्ही परिवर्तन. या ऐकूया आणखी एक सुमधुर आवाज. सन्माननीय आदरणीय सुनील लांबो सर.